विजयराव नलवडे आज आपल्याशी हितगुज साधायला आले आहेत. ते काही शिवाजी महाराजांच्यावर 15 मिनिटं बोलतील आणि तुम्हाला मार्गदर्शन पण 15 मिनिटं करतील. विशेषतः माझे मित्र आणि या ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय सतीश माने, त्याचबरोबर इथल्या पाणी पुरवठा समितीचे वाईस चेअरमन माननीय सुनील जाधव, त्याचबरोबर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद संघटनेचे उपाध्यक्ष आणि सातारा जिल्हा स्वच्छता फेडरेशनचे माजी चेअरमन काका पाटील, आज ज्यांचा वाढदिवस आहे, विशेषतः ज्यांच्या वाढदिवशी दीपलक्ष्मी पतसंस्थेची शाखा या भागात आम्ही चालू केली ते माझे मित्र बैराई साहेब, अग्नेश शिंदे, विनायक भोसले, या ठिकाणी आपण सर्व आणि विशेषतः विद्यार्थी या पुढच्या कालावधीमध्ये आपण साधारण 2-3 महिन्यातून एकदा तुमच्याशी हितगुज साधण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना बोलवणार आहोत. त्याचं कारण असं की झपाट्याने जग बदलतंय. म्हणजे एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आलेलं आहे त्याचा अजून माहीत नाही, कंपन्यांना माहीत नाही की याचा उपयोग किती होणार आहे, कसा होणार आहे. त्यामुळं आज कंपन्यांमध्ये सुद्धा जे नोकरीसाठी माणसं घेत आहेत, तर समजा त्यांना 2000 लोक पाहिजे, 500 पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती, म्हणजे कोणते कोर्सेस चांगले आहेत, कोणत्या योजना चांगल्या आहेत, कोणते कोर्सेस केल्यानंतर आपल्याला विशेषतः पुढे जाण्यासाठी प्रगतीला आपल्याला उपयोग होईल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे विचार या ठिकाणी मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि आमच्या शाळांमध्ये ते चालू केलेलं आहे, पण आमच्या ज्या ठिकाणी शाखा आहेत तिथं हा प्रयत्न नक्की होणार आहे. म्हणजे आपल्याला माहितीच पाहिजे, विशेषतः पालकांमध्ये सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक, प्राचार्य ही मंडळी यायची. म्हणजे नाही, तुमच्या शाळेमध्ये आम्हाला स्पर्धा घ्यायची, गायन स्पर्धा घ्यायचे, वक्तृत्व स्पर्धा घ्यायचे, आणि पहिलं बक्षीस किती असायचं तर 10,000 रुपये, दुसरं 5,000 रुपये, तिसरं 3,000 रुपये. तर आम्ही ते घेऊ दिलं नाही. त्याचं कारण असं आहे की ते त्यांना स्पर्धा घ्यायची नव्हती. आमच्या शाळेमध्ये कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी, ओबीसी मध्ये विद्यार्थी, मागासवर्गीय मध्ये विद्यार्थी, त्याचा डेटा त्यांना पाहिजे असायचा. का पाहिजे असायचा तर या कॉलेजेसमध्ये त्यांना प्रवेश मिळाल्यावर त्यांची जी फी आहे ती फी कोण भरतं तर ती शासन भरतं. त्याच्यामुळे ती मार्केटिंग करायची. तर आम्ही आमच्या शाळेमध्ये येऊ दिलं नाही त्यांना. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की साधारण बघा 5 वर्षापूर्वी ITI ला मुलं कमी होत होती, आणि आता मात्र आपण जर बघितलं तर ITI मात्र फुल असतात. त्याचं कारण असं की तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की या पुढचा कालावधी कसा आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त पैसा जर अमेरिकेला या शिक्षण संस्थांमध्ये मिळत असेल तो परदेशी विद्यार्थ्यांच्या कडनं मिळतो. म्हणजे भारत असेल, चायना असेल, पाकिस्तान, सगळे देश. तर हे विद्यार्थी म्हणजे आपले विद्यार्थी युक्रेनमध्ये सुद्धा MBBS करायला जात होते, परंतु त्यांच्याकडे विद्यार्थी मात्र काय करतात, हे कोर्सेस करत नाही. त्यांना 18 वर्षानंतरच कव्वाडी शिका योजना जी म्हणतो तशा पद्धतीतून काम करावं लागतं. आणि त्याच्यामुळं ते हळूहळू उद्योग करून, व्यवसाय करून, नोकरी करून हे कोर्सेस करत असतात. आपल्याकडे मात्र आपण काय करतो तर आपले विद्यार्थी तिकडे जातात, आई वडील पैसे खर्च करतात, बँकांकडे पैसे देतात, आणि आज अशी परिस्थिती आहे. म्हणजे आज आता मी तुम्हाला सांगेन की अमेरिकेमध्ये माझा आत्तेभावाचे नातू आहे, म्हणजे आत्तेभावाचा नातू माझा नातू आहे. तर तो मोठ्या परीक्षांना पास झाला, पण त्याला तिथे वेकन्सी नाही. इंग्लंडमध्ये माझा एक मित्र आहे, अजून त्याचा फोन झाला तर 17 जुलैला त्याला ते काय म्हणतो विद्यापीठामधलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांचं पदवीदान समारंभ आहे, पण आई वडील जाणार नाही. ते म्हणजे उलट हे जायचे यायचे पैसे आमचे जे आहे त्याला नोकरी तिथं मिळेपर्यंत आम्हाला पाठवता येईल. त्याचं कारण असं की जगामध्ये आता नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. परदेशामध्ये पूर्वी शिकायला गेलं तर नोकरी मिळायचीच, पण आता ती परिस्थिती राहिली नाही. तेव्हा आपण असा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे आतापासून की छोटे कोर्सेस करत
आपण बी होणं आणि गायी होणं हे तुम्हाला फायदेशीर पडू शकतं. त्यामुळे आपण वेगवेगळे विषय तुमच्यापर्यंत आपण आणणार आहोत ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल. पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि प्रथम मी मान्य प्राचार्य विजयराव नलवडे यांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन